नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर पीक विम्याचे पैसे पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरू झालेले आहेत। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये व जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरू झालेले आहेत। भरपूर अशा लाभार्थ्यांचे कमेंट येत होते की नांदेडचा पीक विमा कधी येणार किंवा जालनाचा पीक विमा कधी येणार, सांगलीचा कधी येणार। मित्रांनो, सर्व जिल्ह्यांच्या संदर्भात आपल्या चॅनलवरती आपण वेळोवेळी अपडेट सुद्धा घेतलेला आहे। आता प्रतीक्षेत असणारे जे शेतकरी आहेत, हळूहळू सर्व जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। यामध्ये मिड टर्म असेल, अग्रिम पीक विमा असेल, जशा जशा पद्धतीने तुमच्या जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरू झालेले आहेत। आणि यामध्ये जे वैयक्तिक क्लेम केलेले शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरू सुद्धा झालेले आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले आहेत। आता यामध्ये वैयक्तिक क्लेमचे पैसे थोडे बहुत प्रमाणात जास्त असू शकतात आणि इतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे मिड टर्म असेल किंवा अग्रिम पीक विमा असेल, ज्या पद्धतीने तुमच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे, ज्या पद्धतीने तुम्ही क्लेम केला असेल त्या क्लेमसाठी जी रक्कम लागू करण्यात आलेली आहे ती रक्कम जमा होण्यास सुरू झालेली आहेत। हळूहळू राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरू होईल। अतिशय महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, कारण प्रत्येक योजनेबद्दलचे अचूक अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत जातील। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।